दंडवत प्रणाम रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 154 तथा म्हाईंभट वणी सांडणे। भटोबासांनी राऊळांच्या ठिकाणीचे प्रत्येक व्यापार सर्व भक्तजनांमध्ये वाटले होते। त्यानुसार प्रत्येकजण आपापला नेमून दिलेला व्यापार करत असत आणि राऊळ त्यांच्या व्यापाराचा स्वीकारही करत होते। पण एखाद्या वेळी एकाचे काम कोणी दुसऱ्याने केले तर राऊळांना ते मान्य नसायचे। राऊळ तो व्यापार स्वीकारायचे नाहीत। म्हाईंभटांचा व्यापार होता राऊळांसाठी उत्तम पदार्थ शोधून घेऊन येणे आणि जातेपाटे ह्या सर्व वस्तूंना नीट झाकून पाकून ठेवणे। आबाईसाचा व्यापार होता आरोगणेच्या वेळी राऊळांना ताट वाढणे, पाणी देणे, राऊळांना आरोगणे स्थानी बोलावून घेऊन येणे आणि सूर्योदय झाल्यानंतर राऊळांना सांगणे। राऊळांना विडे करून देणे हा भटोबासांचा व्यापार। राऊळांच्या स्वयंपाकासाठी लागणारे आणि राऊळांना पिण्यासाठी लागणारे पाणी हे चांगले, स्वच्छ आणि उत्तम असावे हे पाहण्याचा व्यापार महादाईसाचा होता। मग नगरामध्ये जिथे कुठे स्वच्छ आणि उत्तम पाणी मिळेल तिथून महादाईसा राऊळांसाठी पाणी घेऊन यायच्या। राऊळांना छान तेलमालिश देणे आणि राऊळांचे पलंग स्वच्छ झाडून पुसून त्यावर गादी आणि चादर घालणे हे कोठळोबासांचे व्यापार होते। ह्याबरोबर 4 प्रहर रात्री बंबाळदिवे धरून राऊळांजवळ रात्रभर उभे राहणे। तसेच राऊळ नगरात कुठे गेले की चढणउतरण घसरण खोलगट भाग उंच भाग अशा सर्व रस्त्यांची राऊळांना जाणीव करून देणे। तसेच राऊळ पालखीतून फिरायला निघाले की राऊळांना चवरीने वारा घालून जवळ येणाऱ्या कीटकांना दूर घालवणे। असे कोठळोबासांचे एकूण 5 व्यापार होते। 4 प्रहर रात्री बंबाळदिवे धरून राऊळांजवळ रात्रभर उभे राहण्याचा व्यापार नाथोबांनाही दिला होता। नाथोबा आणि कोठळोबास दोघे आळीपाळीने हा व्यापार करायचे। तसेच रात्री 4ही प्रहर राऊळांना अलगदपणे थोपणे आणि राऊळ सकाळी उठल्यानंतर पाण्याची सागळ राऊळांना देणे हेही व्यापार नाथोबांचे होते। राऊळांना राजमठातून अंगणात श्रीकर धरून आणणे, दररोज राऊळांच्या स्नानासाठी हंडाभर पाणी तापवून घेऊन येणे आणि राऊळांच्या स्नानानंतर राऊळांचे जानवे स्वच्छ करून देणे असे 3 व्यापार त्रिपुरारी भटांचे होते। एके दिवशी राजमठात राऊळांची तेलमालिश झाली आणि कोठळोबास आबाईराला म्हणाले, आई, पाणी सारवा, मादनेयासी उशीर होईल, गर्म पाणी आणा, स्नानाला उशीर होईल। गर्म पाणी आणण्याचा व्यापार त्रिपुरारी भटांचा आणि नेमके ते काही कामानिमित्ते बाहेर गेले होते। म्हणून म्हाईंभटांनी गंगाळामध्ये पाणी काढले। राजमठाच्या अंगणात सांडपाण्याच्या मोरीजवळ चौरंगपाट ठेवला होता। त्यावर राऊळांचे आसन झाले। राऊळांसमोर गंगाळात स्नानासाठी पाणी भरून ठेवले होते। राऊळ पाण्याकडे अवलोकन करत म्हणाले, आवो मेला जाये, हे त्रिपुरारीवनी नव्हे म्हणे, हे म्हाईंभटवनी म्हणे। आवो मेला जाये म्हाईंभटवनी, म्हाईंभटवनी होय म्हणे। त्रिपुरारीवनी आणि म्हणे। आणि ना म्हणे, हे त्रिपुरारीचे पाणी नाही तर म्हाईंभटांचे पाणी आहे। त्रिपुरारीचे पाणी आणावे म्हणे। सर्व भक्तजन गप्प राहिले। तेवढ्यात राऊळांनी गंगाळाची कडी धरून गंगाळातले पाणी उलथून टाकले। राऊळ म्हणाले, आवो मेला जाये, त्रिपुरारी काय मेला। आबाईसा समजावत म्हणाल्या, जी देवका दास बाहेरी गेला असे जी राऊळ म्हणाले, आवो मेला जाये, त्रिपुरारीवनी आणि म्हणे। तेवढ्यात त्रिपुरारी भट आले। भराभर हंड्यात पाणी गरम करायला ठेवले। पाणी गरम होईपर्यंत राऊळ अंगणात चौरंगावर आसनस्थ होते। त्रिपुरारी भट गरम पाणी घेऊन आले। राऊळांनी पाण्याकडे अवलोकन केले आणि राऊळ म्हणाले, अय्या माझा आता होय म्हणे। नंतर राऊळांचे स्नान झाले। राऊळांनी वस्त्र परिधान केले। नंतर त्रिपुरारी भटांचा हात धरून राऊळ राजमठात गेले। ज्याचा व्यापार त्यानेच करावा, दुसऱ्यांना सांगू नये किंवा दुसऱ्यांकडून करून घेऊ नये अशी राऊळांची प्रवृत्ती होती। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।